नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत राजम्याचं कालवण. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे. त्यात 1.5 चमचा तेल घालून तेल छानपैकी गरम करून घ्यायचं आहे. तेल छानपैकी गरम झालं की आपल्याला त्यात 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छानपैकी आपल्याला तडतडवून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी एक मोठा आकाराचा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे. तो सुद्धा इथे आपण घालून छानपैकी परतवून घेणार आहोत. त्यानंतर कांदा छानपैकी परतवून झाला की आपण त्यात घालणार आहोत टोमॅटोही मी एक बारीक चिरून घेतलेला आहे व आता टोमॅटोही मिक्स करून घेत आहे. टोमॅटो व कांदा आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर मी घालणार आहे इथे 1 चमचा आले लसूण पेस्ट. पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी घालत आहे 1 छोटा चमचा हळद घालून झाल्यावर सर्व पुन्हा मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी घालत आहे घरगुती लाल तिखट मसाला. तोही छानपैकी एकत्र करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी घालत आहे पाणी, थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी चिकन मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला, नाहीतर नाही घातला तरी चालेल. त्यानंतर इथे मी घातलेलं आहे वाटण, जे मी थोडासा राजमा, 2 हिरव्या मिरच्या, धने आणि काळी मिरी, लवंग, असं सगळं बडीशोप एकत्र करून पेस्ट बनवून घेतलेली होती. ते आता इथे मी घातलेलं आहे. त्यानंतर मीठ घालत आहे 1 चमचा. त्यानंतर आपल्याला आपल्या हव्या त्या क्वांटिटीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे व छानपैकी उकळी आणून द्यायची आहे. त्यानंतर मी ते राजमा घालत आहे. राजमाही छानपैकी शिजवून घ्यायचा आहे. राजमा शिजवून झाल्यावर आपली राजमा कालवण तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू